हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गटाला जास्त मतदान होणाऱ्या भागांमध्ये मतदानाला विलंब, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपकडून नीच प्रकार, मतदानामध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळे ठाकरे संतापले। निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू, मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा वापर, उद्धव ठाकरे यांचा आरोप। पहाटे 5 वाजले तरी चालतील, मतदारांनी रांगांमधून हटू नये, मुद्दामहून संथ गतीने मतदान होत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन। ज्या मतदार केंद्रामध्ये मतदानासाठी उशीर केला जातोय त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांची नावं लक्षात ठेवा, उद्या त्याबद्दल न्यायालयात दाद मागू, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। मुंबईतील मतदानाच्या आढाव्यासाठी ठाकरे कुटुंब रस्त्यावर, उद्धव ठाकरेंकडून माहीम तर आदित्य ठाकरेंनी वरळीमध्ये परिसरात घेतला आढावा। देशामध्ये 49 जागांसाठी 3 वाजेपर्यंत 47.53% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 62.72% मतदान, तर सर्वात कमी 38.77% मतदान महाराष्ट्रात। राज्यामध्ये 3 वाजेपर्यंत 38.77% मतदान, दिंडोरीमध्ये सर्वाधिक 45.95% मतदान, तर कल्याणमध्ये सर्वात कमी 32.43% मतदान। पवईमधल्या हिरानंदानी भागामध्ये अभूतपूर्व गोंधळ, ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे अनेक तास रांगेत उभे राहून ज्येष्ठ नागरिक घरी परतले, 1 तासानंतर बंद पडलेल्या ईव्हीएम मशीन सुरू। पवईमध्ये ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळे आदेश बांदेकर संतापले, मतदान संथ गतीनं घेणं ही स्ट्रॅटेजी आहे का, आदेश बांदेकर यांचा सवाल। बोरिवलीमध्ये मतदारांच्या लांबच लांब रांगा, मतदानाची वेळ वाढवून देण्याची मतदारांची मागणी। मुंब्र्यामध्ये जाणून बुजून मतदान धीम्या गतीनं घेतलं जात असल्याचा आरोप, मुंब्रा परिसरामध्ये अनेक तासांपासून लोक रांगेत, तक्रारीची दखलही घेतली जात नसल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।